रवा 40 किलो, मैदा 30, तेल 80, फुकट. काय काय चाललंय? हे बघा, तुम्ही सारखं सारखं मध्ये बोलू नका, मला माझा हिशोब चुकतोय. करा करा हिशोब करा. जांभळे पैसे नाही, पैसे हिशोब झाल्यानंतर देतो, उरलेले पैसे. दे हा, नक्की दे. रवा 40 किलो, मैदा 30, तेल 80. फुकट आधीच सांगितलंय तुम्हाला, पगार नाही झाला. तेच म्हणतोय मी, फुकट वेळ का घालवतोयस? 1 तास झाला हाच हिशोब करत बसलायस तू. त्याच्यापेक्षा घरी जा जरा, आईला वेळ दे, जरा लक्ष दे तिच्याकडे. घरी नको. का? आईला बघितल्यावर उगीच हरल्यासारखं वाटतं, त्रास होतो. का रे, तब्येत कशी आहे आता त्यांची? आहे तशीच आहे, तब्येतीत काही सुधारणा नाही, सगळं करून झालंय. नाही, तू इथे येऊन काम करतोस मान्य आहे मला, पण तसंच आईला पण वेळ दे ना, जरा लक्ष दे त्यांच्याकडे. आता मारायचंय का त्याच्यात? मी सहज तेवढंच म्हटलं. नाही, मी फक्त उठलो, हा. वेळ देतो मी आईला, मग? तिच्या जवळ जातो, पण त्रास होतो म्हणून इथे येतो रामाश्रयात. आता इथे कसं कपिल साहेब आल्यापासून सारखं काहीतरी घडतंय ना. खूप घडतंय, काय काय संपत नाहीये. पण ती पोरं गेली ना निघून, सुट्टी संपल्यावर घर कसं रिकामं होतं तसं झालंय आता. नाही, 1 मिनिट. काय? श्रेया बेबी कुठे? कुठे शिक्षण सोडलं नाही अजून तिने, शाळेत गेली. इतके दिवस सुट्टी होती म्हणून इकडे यायची ती. आता काय बाबा, तू तिकडचा झालास. हे आजी, उगाच काही बडबडू नकोस हा. असं काही नाहीये, मी इकडे थोडासा अडकलोय बस. हा, इकडे रामाश्रय सेटल करता करता थकलोय मी. छान छान. आता असं कर, आधी रामाश्रय सेटल कर आणि मग तू पण सेटल हो. हा अच्छा, म्हणजे काय म्हणायचंय आपल्याला? सांगते, समजावून सांगते बाळा तुला. नको 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 नको, आत्ता काही समजावू नकोस, खूप वेळ जाईल याच्यात. हा, मी जरा घाईत आहे, नंतर बोलतो. हा. काय रे, गौरी आहे का तिथे? गौरी नाही का ग? काही नाही बे, अगदी सहज विचारलं. हे बघ, भेटली तर मी विचारलंय म्हणून सांग बरं का तिला. मग ठेवू का आता फोन? हो ग, मलाही वाटतं कधी कधी की आपलंही बरोबर असावं कोणीतरी. आता एकटं राहायचा फार कंटाळा आलाय ग मला. हो ना. हो, आता जाऊ दे, काय करणार. नाही ना, अजून बोलणं नाही झालंय काही. हा, आता समोरच्याच्या मनात काय आहे हे कळल्याशिवाय मी तरी काय बोलणार ना. हो, नाही, फार फार सिरियस मॅटर आहे. हो, म्हणूनच मी तुला म्हणतोय, मी करतो सगळं हँडल. हा, नको नको आजी, अगं तू फोन करणार मग ते काही फार नीट कन्वे होत नाही. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सॉरी.
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.